तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार. सो आता मी चालले आमच्या जुन्या घरात, जिकडे आज हरतालिका पुजतात. तर वाडीतलं ॲक्च्युली काय आमच्या घर ह्या मेन घर पडता आणि त्याकडे वाडीचो काय मांड हा तर तो असता. मग तो जेवढे वाडीतले बायका आहेत ना त्याकडे येतात हरतालिका पूजूक. तर चला, ही आमची विहीर तगडे ना. तर बरेच भावंडात ते येऊच्यातून बाकी आहेत. शुभम जितो उद्या येतलो, शुभम आज येतलो. कधी कळवा तुम्ही तर मित्रांनो आता जरा बसले. ॲक्च्युली रसिकन आमच्याकडे ना ॲक्च्युली काय ना आकडे पावसामुळे ना सगळा बुळबुळ झाला होता, शेवळ सगळा गेला होता. तर रसिकन आमच्या टाकल्यान ह्या आम्ही मुंबईवर ना ह्या आणला होता. किती किलो आणला होतो ग? 1 किलो ब्लिचिंग आता टाकल्या आणि माकावर साफ करून लावल्या. मग त्या आता करून जरा बसलो आहे. ही माझी म्हातारी, ॲक्च्युली म्हातारी नाही म्हणा, ही वयान म्हातारी आहे, पण ॲक्टिव्हिटीमध्ये हिचा हात पण धरू शकत नाही. ही माझी आहे. तर आता ॲक्च्युली आता आमच्याकडे नाही बघा, हे आमच्याकडे आता खांब टाकल्याने होत यावर्षी. हे बघा आता याचा इथे वायर टाकल्याने इथं काम चालू आहे. इकडे खांबा बघा, त्याकडे जरा वरती हात होते फोनवर. हे बघा एक खांब टाकतात, त्यांच्याकडे खालच्या साईडला एक खांबा, म्हणजे आता ह्या पांदीन लाईटी येणार. हे बघा मस्त वेगळे कसे काम करतात बघा, बापरे. हे बघा त्यांना पुन्हा वायर इली आहे, त्यांना पुन्हा घेऊन वायर. आणि हो एक खांब आमच्या विहिरीजवळ येलो, जो की आमका गरजेचं होतो. अहो हाच का तुम्ही मग. तर मित्रांनो आज पाऊस एवढं भयंकर पडताकडे. थांबा, पाऊस बघा काय पडता तो, बेकार म्हणजे बेकार पाऊस पडताकडे. आज पहिलो दिवस म्हणजे आज हरतालिका. हे तू चाललं बाबा आलं ना. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही इथं पाऊस बघता, एवढं पाऊस पडता आज हरतालिका. आणि 2 दिवस नव्हतं पाऊस असे सांगता इकडे गावातले, आणि आज पडू लागलो भयंकर पडता. त्यामुळे थोडं जरा चिखल झालो. पण ठीक आहे, आता रुद्र आणि मी चाललो स्वप्ना दादाकडे. ॲक्च्युली जी गाडी बनवलं ना आम्ही गणपतीसाठी फर्स्ट टाईम, तर थोडा माप घेऊचा, कारण का जर पाऊस येलोच तर प्लॅस्टिक आमका वर टाकू, ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचं प्लॅनिंग चालू आहे. जेणेकरून जरी आम्ही डेकोरेशन केला तर त्यात थोडा प्रॉपर दिसत, म्हणजे आत मूर्ती वगैरे प्रॉपर दिसत अशी. तर चला आता आम्ही त्या बघा पाणी बघा, कंटिन्यू पाऊस पडता सकाळपासून. आणि या आमच्या स्वप्नदाराचा घर. त्या बघा गाडी खायची, ही बघा ही आम्ही गाडी बनवलं ह्या वर्षीसाठी. आमचं स्वप्न दादा ही गाडी दादा उपयोग चालू केला. श्रेयस स्वप्नदादाचो मुलगो, आमचो भाव. आणि ही माझी गाडी फक्त 7 दिवसासाठी. मित्रांनो बघा, तुम्हाला आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, तर तुम्ही चाक बघशाल ना या गाडीचा, म्हणजे या गाडीच्या निम्मूक अर्धो खर्च ह्या चाकाचो माका आता कळलो. 6,000 रुपये खर्च केलो. अरे काय माणसा, मला आता कळलं दाजी बाबा बोलला तेव्हा. मित्रांनो फक्त ह्या 4 चाकांचोच खर्च केलो 6,500. पण चाका ही भारी आहेत. चाका कसली ती, पंक्चर होणार नाही कधीच.
हां हे बघा ह्याला स्पंजवाली आहे. म्हणजे आम्हाला आता ही ॲक्च्युली ही गाडी आता आमच्या घरासाठीच काय आमची दरवर्षी आम्ही ही गाडी वापरणार. गणपतीची मूर्ती आणू आणि नेऊ. हां लको ओके निघतंय. ते बघा मित्रांनो हे पूर्ण सेटअप निघतो. म्हणजे तो आम्ही काढून परत ठेवू शकतो दरवर्षी रियुजेबल असं प्रॉपर. हे सगळं निघतंय बघा. नट बुडवलं गे हां येत ना. हे काढलंस की ना काढले की प्लाय वेगळा होणार हां आणि प्लायच्या खालचा सांगाडा वेगळा होणार. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. प्राईजमध्ये देऊ शकतो. हे बघा भारी सगळ्या आमच्या डोक्यात ह्यावी लावला दादान. हे बघा भारी झाला. गाडीमध्ये होतं ना. किती किलो 1000 किलो वजन घेऊ शकते. एवढी मजबूत आहे. मला चाकाला आवडली. हे आमचे इले न्यू मेंबर शुभम रावराणे, स्वप्नील रावराणे, रुद्र रावराणे, श्रेयस रावराणे. मित्रांनो आमचं दादा इलो. दादा आमचा गेलो कोल्हापुरा. यो इलो आणि काय सामान सगळं घेऊन इलो. तोंड बघा पडल्या तोंडमध्ये बघू शकतो बघा. ह्या बघा हां भूक लागली आहे. सॅप शेक पितात. मित्रांनो आता आम्ही जुन्या पेटीतनं आणि जादूचा पिठा राहा बघा. दरवर्षीचा जो सामान आमचा राहता ना तर मी हे भरून ठेवतो जुन्या पेटीत. आणि आमचा जुना घर बघा एकमेव जमीन जी आता मातीची आहे. एवढं झोपाळो हॉरसी वाटतं ना. ना हे झोपाळो जुनो सगळी जुनी रूम आमच्या इकडे. का आलं मित्रांनो आता मी चाललो आहे वैभववाडी. माका गाडी दिली नाही लक्षात ठेवा. मी लक्षात ठेवून या कळलं ना. हे तुम्हाला गाडी खाली घे. हां तर मित्रांनो तर आम्ही चाललो. रात्रीचे वाजले 8:30. चालला वैभववाडी. ॲक्च्युअली आमका प्लॅस्टिक घेऊचा. शुभमने गाडी घेतल्या ना कडे. दोन्ही गाडीवर दाजीबाची होत. एक शुभम गाडी चालवता आणि पुढची गाडी चालवता रुद्र. आणि रुद्रच्या पाठी बसलो दादा. आणि आमचे 2 भावंडं अजून वाट बघतात आमची माया आणि अमोल दादा. ते अभ्यास गेलेत कार घेऊन. ॲक्च्युली शिवमची कार घेणार होता पण चावी का टाकल्या काय माहीत खायच्या गटात टाकल्या. ते काय बोलणार काय काय मस्त डायलॉग टाकला चांगला एडिट नाही करणार. हाय गाडी चालवायला नाही दिली आम्ही. काय बघतो तेवढा दादा आमचा लय घाबरतो. तर मित्रांनो दादा आमचा ना तो एवढं घाबरतं ना प्राण्यांका. कधी खायना गौरेडे येतील सांगता येत नाही. म्हणजे बघा हो नुसतो बॅटरी मारत चाललो. अरे पाऊस आला यार. बाय गाईज. मित्रांनो आता आम्ही हे घेतो प्लॅस्टिक. दादा ॲक्च्युली 7x6चा बोललो होतो. हे 12x6चा आमका भेटला. आमच्या वैभवडीतला पटेल यांचं दुकान. ते पण रुद्र अकडे आमचे 2 बंधुरच भेटलेत. शिवकुमार रावराणे, माया शेठ, अमोल रावराणे आणि ऑलवेज एक्सायटेड अनन्या रावराणे. काय खालास रे. काय नाही खरं सांग काय खालास. ए काय खाला बापसान. लाल भजी होऊ शकत नाही. ते चायनीज भजी ते माहिती आहे मला पण तेवढी तुम्ही खाऊ शकत नाही. येऊ शांत बसणार नाही. शिवाय काय खालं खरं सांग. लाल भजी सांग काय. अरे मंचुरियन खाल्ला नाही. तू काय खाल्लं तू काय मला सांग. आम्ही पण तेच खाणार असं काय आहे. गणपतीला काय फालतूगिरी करणार. हो शक्यच नाही मला माहिती आहे ना तुला. ह्याच्यासोबत गणपतीला आलं. वैभववाडी बाजारात पडणारा पाऊस रात्रीचे 8:30ला 9ला.
वातावरण एकदम थंड आहे मित्रांनो. वाजव मित्रांनो. आता आमच्याकडे हा भजन मित्रांनो. आज आमच्याकडे हा भजन हरतालिकेचा. तर आज आमच्याकडे हा भजन हरतालिकेचा आमच्याकडे भजन असता. आमच्याकडे वाडीचं मांड असता. आता हे फुगडे पण आता बायका घालतलो वाडीतलो. काकी बरे ना. आणि आता जवळताला भजन. तर मग तुमच्या मंडळी इली नाहीत बऱ्यापैकी बाकी अजूनच सांगा तुमका. बघा हे हरतालिकेचं मांड ना आकडे तर फुगडे घालतील बायका. चौथाकडे भजन पुरुष मंडळी भजन करतले. ही आम्ही तयारी बघा. ही अजून थोडा बरीच आता डेकोरेशन बाकी आता आमका आता करूच रात्री. यात थोडाफार लावून घेतला आणला होता तो पडदो वगैरे. हे बघा काकी कोण नाही इला अजून. काकी कोण इला ना कोण अजून फुगडे काकी नाम तुझे मोरया मोरया गोड हे नाम तुझे. मोरया मोरया गोड हे नाम तुझे. मोरया मोरया गोड हे नाम तुझे. पुंडलिक वरदे हरे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज. तुझ्या नामाचा लागला छंद. तुझ्या नामाचा लागला छंद. तुझ्या नामाचा लागला रामकृष्ण हरी गोविंद.
बरं आहेत ना? मित्रांनो आता सुरू होत आमची आरती. नाव काय किशोर. किशोर किशोरचा पप्पा पाठी उभा. आता हे आमचा होता भजन आणि फुगडी चालू आहे. आता आरती करतले आजचा दिवस संपला.
तर आता आमचं झाला भजन. आता मी आत्ताकडे आमची सुरू झाली डेकोरेशनची. स्वप्नाचा वर चढला, संग्राम वर चढला, शुभम, रुद्र, सोम, नाही नाव काय, मितेश, पिंटो दादा. मित्रांनो आता हे बघा रात्रीचे 1:15 झालेत आणि आता आम्ही डेकोरेशनची सुरुवात केला. आमका अजून गाडी पण डेकोरेट करूच्या. ती कधी करणार कशी करणार मला काय माहीत नाही, पण करणार. नेक्स्ट टाइम. अरे माका आवडलं तो ह्याचो ते हे असता बघ केळीची पानांचा सेम प्रिंटेड. नाही कॉटन आहे दाजीवा. मित्रांनो हे बघा ते तयारी चालू आहे अजून पण. रात्रीच्या वाजले आता 1:30. स्वप्नदा आधी तयारी झाली. अजून ह्याकडचा बाकी आहे मेन मंडप. अजून गाडी बाकी आहे. एका इली झोप हे बघा. उद्या काय मित्रांनो आता रात्रीचे वाजले 2:30. अजून काय आमचा डेकोरेशन झाला नाही. अजून गाडीचं डेकोरेशन बाकी आहे. हा काय नाही काय कळत नाही यावेळी काय झालं आमका. दरवेळी 12च्या आतमध्ये होता, यावेळी काय झालं नाही. सकाळी लवकर पण उठायचं आहे. हां लवकर उठून परत गणपती आणून जाऊचा. गाडी सजवायची आहे, सामान आणायचं आहे वैभवडीतून. काय आणूचा. चला तर शुभम. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 2:30 नाही 2:45 झाले. आमचं बराच काम बाकी आहे आणि आता सगळे हे थकून बसले आहेत. अरे आज तारीख काय आहे. आज 25. हॅपी बर्थडे भावा. मित्रांनो चला तर आमचं झालं डेकोरेशन ऑलमोस्ट बऱ्यापैकी. 3:30 वाजले तर झोपली. सो तुम्ही जर लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमका आवडली व्हिडिओ तो शेअर करा. बाय बाय, गुड नाईट, खुश राहा, आनंदी राहा.